राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरु हरिय रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि, साखरे नाम विस्मृतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभुवानी आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैश्यची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुणा, मिथ्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीच्यासी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय आदिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला विचार सागर तरंग पाचवा, त्याच्यातलंच राहिले का? ध्यानाचे प्रकार चालू का आता? काय ह्याच्यात झालं हे? परिच्छेद 32 ध्यानाचे प्रकार। लय चिंतन सांगत असताना कार्याचा कारणामध्ये लय सांगून शेवटी ते कारण सुद्धा ब्रह्मरूपच सांगितलंय।
शेवटचं कारण ब्रह्मरूपातच सांगितले त्याला. म्हणजे जे प्रधान स्वरूप आहे, सर्व कार्य आपापल्यामध्ये लीन करून प्रळयकाली लीन होतात, ज्याच्यामध्ये त्याला प्रकृती म्हणतात, प्रधान म्हणतात. ते प्रधान स्वरूप. आणि शेवटी ते प्रधान स्वरूप हे ब्रह्मच सांगितलं आहे. असं का सांगितलं? प्रधान स्वरूप हे मायाचं सांगितलं, मूळ मायाचं. आणि ती माया चैतन्याच्या आश्रित सांगितली. आणि जी काही जगतसृष्टी उत्पन्न होते, तिचा ज्यावेळेस लय होतो, तो लय त्याच्यात होतो. कशात? त्या प्रधानामध्ये. आणि ते प्रधान स्वरूप ब्रह्मरूप सांगितले. मग ती मायाच ब्रह्मरूप आहे का? ज्याच्यामध्ये अध्यस्त पदार्थ लीन होतात ते ब्रह्मस्वरूपच असतं. पण हे जे कार्य व्हायलंय त्या ब्रह्मात व्हायलंय असं म्हणावं लागायले, याला सबल ब्रह्म म्हणतात. याला ब्रह्म कोणतं म्हणायचं? सबल ब्रह्म. प्रधान प्रकृती आणि सबल ब्रह्म. ब्रह्मच पण बलासहित, शक्तीसहित. शक्तीसहित कारण शक्ती त्याच्या वाचून वेगळी नाही. पण बोलण्यामध्ये दोन यायलंय म्हणून सबल ब्रह्म. बलासहित ब्रह्म, शक्तीसहित. बल म्हणजे शक्ती, शक्तीसहित ब्रह्म. आणि शुद्ध जे ब्रह्म आहे, जे शुद्ध ब्रह्म आहे, नित्य आणि निरातिशय व्यापक एकरूप, ज्याच्या ठिकाणी कार्यही नाही आणि कारणही नाही, कार्यकारणता घडतच नाही, ते ब्रह्म, ते खरं आपलं स्वरूप आहे. आणि मग सबल ब्रह्म, या ब्रह्मामध्ये कारणता शिल्लक राहते. कारणता शिल्लक राहते. कारण सगळे करण रूप तोच आहे का नाही? म्हणून त्या ठिकाणी तेच करण कारण रूपानं प्रतीतीला येतं आणि तेच कारण जगताला उत्पत्तीला कारण ठरतं. उत्पत्तीला कारण आहे म्हणून कारण म्हणायचं आणि त्याच्यामध्ये लीन होतं म्हणून करण म्हणायचं. उत्पत्तीला कारण, कारणाशिवाय उत्पत्ती नाही म्हणून ते कारणाला कारणाचं कारण आहे. ते कारणाचं कारण. मग कारणाचं कारण म्हणलं ते करण झालं. कारणाचं कारण जे असतं ते काय? करण. आपण शिकलोत ना. मग ते करण रूप आहे. कसं? तर ते करण असतात का ते अभिन्न निमित्त उपादान कारण असतं. भिन्न न राहता अभिन्न उपादान निमित्त कारण. माया आणि ब्रह्म हे दोन्ही ज्यावेळेस एक कारण सांगायचं असतं त्यावेळेस अभिन्न निमित्त उपादान कारण तोच आहे.
कार्याचंही कारण तोच आहे आणि कारणाचंही कारण तोच आहे. आणि मग हे कळण्यासाठी तुम्हाला एवढ्या स्टेप केल्या होत्या. माया सांगितली, अविद्या सांगितली, अज्ञान सांगितलं, पण हे सगळं काय आहे? प्रधान रूप असणार ते ब्रह्माचं स्वरूप आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच. म्हणून ध्यानामध्ये आणि ज्ञानामध्ये एवढाच फरक आहे की ध्यान करत असताना सबल ब्रह्मापर्यंत जाता येतं, पण त्या शुद्ध ब्रह्मापर्यंत जाता येत नाही. म्हणून तर सत्यलोकाची प्राप्ती होते म्हणून सांगितलंय. तरी पण यामध्ये ध्यानामध्ये 3 प्रकार सांगितलेत. जे अहंग्र ध्यानाला लागतील, तिथपर्यंत जातील, त्यालाही ब्रह्मप्राप्ती होईल. पण हे 3 ध्यान त्याचे पार पडायला पाहिजे. आता ते 3 ध्यान कसे आहेत ते कळाले की मग ज्ञानात काय फलाची प्राप्ती आहे आणि ध्यानात कोणत्या फलाची प्राप्ती होते हे चांगलं कळून येतं. नीट ऐकलं म्हणजे कळत आहे. नीट म्हणजे सर्व वृत्तीचा भाव श्रवणामध्ये असावा लागतो त्यावेळेस. कारण जाणणे हे वृत्तीद्वारा होत असतं, म्हणून वृत्ती पांगू द्यायला जमत नाही. ध्यानाचे प्रकार या अगोदर एक प्रकार तुम्हाला कळालेला आहेच. कोणता? प्रतीक. प्रतीक हो. ते ध्यान जसा नर्मदेचा गोटा, गंगेचा किंवा शालिग्रामाचा जो गोटा असतो, तो गोटा काही विष्णू नसतो, त्याच्यावर काही विष्णूची मूर्ती नसते, हात काढलेले नसतात, काय नाही. पण प्रतीक म्हणून, त्याचं प्रतीक म्हणून तिथं वास्तविकतेचं काहीच नाही, पण तसं मानलं, तशी बुद्धी तिथं, त्या बुद्धीनं मानलंय. फक्त तिथं प्रतीक आहे ते, फक्त ते काय आहे? प्रतीक आहे. म्हणजे खूण की हा विष्णू आहे आणि विष्णू म्हणून त्याची पूजा करायची, याला म्हणायचं प्रतीक ध्यान. तुम्ही प्रतीकच म्हणले होते ना? आणि ते प्रतीक ध्यान विधी, विश्वास, पुरुष इच्छा यानं असावं लागतं. त्याला पुरुष इच्छा लागते, विधी लागते. आता विधी म्हणजे काय हो? विधी म्हणजे शास्त्रानं जशी विधी सांगितली करायची त्याला म्हणायचं विधी. नियम, शास्त्रानं जसे नियम सांगितलेत का, त्याला विधी. जसं आता अभिषेक करताना डोळ्याला पाणी लावावंच लागतंय, ही विधी. याला काय म्हणायचं? विधी. अशी जी विधी सांगितलेली आहे आणि त्या नियमानं ते कर्म करणे, क्रिया करणे, याला म्हणायचं विधी.
मग प्रत्येक जे ध्यान आहे ते विधीच्या अंतर्गत आहे आणि इच्छा ही व्हावी लागते, आग्रही असावा लागतो आणि त्याचं ध्यान हे करावं लागतं, विश्वासी ठेवावा लागतो, है का नाही? तर त्या ठिकाणी ते ध्यान होतं. नाहीतर तिथं ध्यान म्हणजे एकाग्र तिथं वृत्ती करावी लागते, तसं चित्र डोळ्यापुढे यावं लागतं. कुणाचं? विष्णूचं. पण समोर काय ठेवून? प्रतीक ठेवून एक. आता याला प्रतीक ध्यान म्हणायचं. हे ध्यान सर्वात कनिष्ठ अधिकाऱ्यासाठी आहे हे ध्यान. म्हणून मूर्त्या ज्या आहेत ह्या मूर्त्याच्या ठिकाणी एकदम जे कनिष्ठ आहेत जीव संसारिक, त्यांच्यासाठी ही पहिली पायरी म्हणून हे प्रतीक करून ठेवलेले आहेत गावोगाव. सुरुवातीला तिथं त्यानं जावं, हे की नाही? म्हणजे त्याचा उद्देशच तो आहे. आणि नंतर दोन प्रकार जे आहेत ते दोन प्रकार याच्यापेक्षा थोडेसे उच्च दर्जाचे आहेत. मग ध्यान तीन प्रकारचे आहेत. अन्य वस्तूचे अन्य रूपाने जे ज्ञान त्यास प्रतीक ध्यान म्हणावं. अन्य रूपानं अन्य वस्तूचं जे ध्यान त्याला प्रतीक ध्यान म्हणावं. आता अन्य वस्तू, शालिग्रामाचा गोटा अन्य वस्तू आहे आणि ध्यान कायचं करायचंय? अन्य वस्तूचं म्हणजे विष्णूचं, आहे का नाही? मग याला काय म्हणावं? प्रतीक ध्यान, अशी व्याख्या शास्त्रकाराने केली. अन्य वस्तूचं अन्य रूपानं, रूप वेगळंच धरायचंय त्याच्यात आणि वस्तू समोरची याला म्हणायचं अन्य रूपानं अन्य वस्तूचं ध्यान, त्याला प्रतीक ध्यान म्हणावं. कसं सांगतात पहा. जसे शालिग्रामाचे विष्णू रूपाने ध्यान, शालिग्रामाचे विष्णू रूपाने ध्यान, याला म्हणायचं प्रतीक ध्यान, है का नाही? मग आपण ज्या वेळेस मारुतीला अभिषेक करतो, है का नाही? मग त्यावेळेस आपण कुणाचा अभिषेक करतो? मारुतीला. मग ते प्रतीक ध्यानात येतंय का अहंग्र ध्यानामध्ये येतंय? अहंग्र माहितच नाही ना अजून. याला प्रतीक ध्यानच म्हणावं लागेल का नाही? कारण समोर तो आहे ती शिळा आहे, है का नाही? आणि जरी त्याच्यावर ते चित्र काढलेलं असेल हनुमानाचं, तरी ते शेंद्रानं सगळं झाकून जातंय, दिसत नाही. ते प्रत्येक गावाचं तसंच आहे, शेंद्रानं ते झाकून गेलंय. मग ते शेंद्रानं झाकलं तर ती आकृती झाकली तर शेंदूर काढावं त्याच्यावरून पुन्हा पातळ शेंद्राचा मुलामा द्यावा. पण शेंदूर काढीत नाही तर का म्हणून? आता ते उपासक दैवत आहे आणि त्याचं काढायचं म्हणल्यावर खपल्या. पुन्हा तशी भावना होत नाही ना, श्रद्धा आहे तशी, पण त्याचं मूळ स्वरूप झाकून चाललंय ना. मग ध्यान करायला अवघड होईल का नाही? मग त्या ठिकाणी थोडं सुद्धा त्या ठिकाणी ज्ञान नसतं, ज्ञान किंचित सुद्धा नसतं. ज्ञान म्हणजे जर आपण
कव्हरी त्याला वरून आता चंद्राचा मुलावा द्याला तर त्या ठिकाणी आपणाला शेंदूरच दिसेल, तिथं शेंदूरच दिसेल, तिथं हनुमानाची मूर्ती दिसणारच नाही. आणि मग ध्यान कसं करायचं? यालाच म्हणायचं वेडी माया, वेडी भक्ती. याला पण काय म्हणायचं? भक्तीच आहे पण वेड्यामध्ये जाते ती. जसं एखादी आई मुलावर किती प्रेम असतंय, है का नाही? आणि तसा भक्तही ते अभिषेक करणं हे करणं त्याचं किती प्रेम असतंय, कारण किती श्रद्धा असते त्याची. हा, पण ती वेडी कशी होती हे सांगायचंय. माईची लेकरावर किती माया असते. ती स्वतःला दुःख करून घेईल पण लेकराला दुःख होऊ देत नाही. स्वतः दुःख करून घेईल, है का नाही? जर समजा तिकडून लेकरू येत असेल रांगत रांगत आणि पुढे जाळ आहे, तर ती जाळातून पलकड जाईन आणि लेकराला जाळात येऊ देणार नाही. म्हणजे स्वतः ती जळल पण लेकराला जळू देत नाही. म्हणजे एवढं प्रेम असतं लेकरावर, हे का नाही? एवढा प्रेमाची आई जर तिचं प्रेम जर जास्त चुतू गेलं तर ती लेकरू जर रडू लागलं, आता ती झाली सुरुवातीलाच आई, पहिल्या वेळेसच आई झाली, आणि मग तिनं त्या लेकराला पाजण्यासाठी घेतलं आणि तिला त्या इतका गहेवर उत्पन्न झाला की तिनं उराशी इतकं चिटकून धरलं. किती पाजून किती नाही असं तिला वाटलं. त्याच्यात किती माया आहे तिची, किती भक्ती, किती प्रेम आहे मुलावर. पण ते मूल त्याचं नाक बी चेमटलं, तोंड बी चेमटलं, श्वासच बंद झाला आणि मरून गेलं. उद्देश तिचा होता का मारण्याचा? प्रेम किती होतं त्याच्यावर. पण ते प्रेमात जर मरत असल, त्या प्रेमात जर ते मरत असल तर ती भक्ती काय कामाची, तसं प्रेम काय कामाचं. म्हणून डोळस प्रेम असावं. प्रेम कसं पाहिजे? हा, भक्ती डोळस असावी लागते, अंध जमत नाही. तिनं जे मूल पाजलं, प्रेम ठेवलं पण अंधत्वानं, हे का नाही? तसं हे जे भक्त जे आहेत हे करायले तर करण्यामध्ये सगळं आहे पण आंधळेपणा, हा, डोळसपणा नाही ना, है का नाही? मग आपण जे करायला लागलो ते कोणत्या भक्तीचा प्रकार व्हायलाय? कोणत्या ध्यानाचा प्रकार व्हायलाय? आता परमात्म्याकडे जाण्यासाठी दोनच मार्ग सांगायले तर ज्ञान आणि ध्यान, है का नाही? ध्यान म्हणजेच भक्ती, भक्तीमध्येच मोडत आहे ध्यान. मग हे जे ध्यान आहे याच्यामध्ये केवळ श्रद्धा आहे, केवळ फक्त श्रद्धा आहे तिथं. पण ती श्रद्धा ही डोळस नाही. आहे श्रद्धा, आहे कर्म, पण निष्काम नाही, सकामता आहे, है का नाही? तो करायला परमार्थ, पण तो परमार्थ मोक्षाला कारण होणार नाही. म्हणून हे जे ध्यान आहे हे ध्यान मनुष्याला उत्तम प्राप्ती सुद्धा, उत्तम गती सुद्धा मिळणार नाही. उत्तमती गती तो एक पावेल, उत्तमची भोगील जीवखानी, तो एक पावेल. म्हणजे तो एक कोण? निष्काम कर्म करणारा तो एक पावेल.
उत्तम गती म्हणजे गतीला उत्तम म्हणलंय, स्थिती उत्तम नाही, गती उत्तम, परिवर्तन उत्तम, उत्तम परिवर्तन होईल त्याच. कशानं? जर उत्तम केलं तर काय? मग उत्तम कशाला म्हणतात? कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम, हे का नाही? हे 3 प्रकार आहेत ना. मग उत्तम म्हणजे सर्वात श्रेष्ठ, हे का नाही? मग तशी उत्तम भक्ती व्हायला पाहिजे. भक्ती कशी व्हायला पाहिजे? परमार्थ कसा व्हायला पाहिजे? उत्तम म्हणजे का? त्याची गती उत्तम व्हायला पाहिजे, त्याच्यातून त्याचं पर्यावसन, त्याचं परिवर्तन उत्तम व्हायला पाहिजे, काहीतरी गुण यायला पाहिजे. तो उत्तम पुरुषाकड थोडा तरी ढकलला पाहिजे, म्हणजे त्याची गती ही उत्तम व्हायला पाहिजे. आता तुम्हाला जर समजा उत्तम भक्ती केली तर त्यानं तुम्हाला उत्तम गती, उत्तम तुम्ही सत्कर्म उपासना केल्या तर उत्तम गती मिळेल. त्यानं तुम्हाला दुसऱ्याही जन्मामध्ये काय झालं? उत्तम गतीनं मनुष्य देहच मिळाला. उत्तम गती म्हणायचं ही, कारण तिथं नाश नाही ना झाला, देह दुसरा देह नाही मिळाला, ज्याच्यामध्ये परमार्थ करता येतो तो देह मिळाला, है का नाही? आणि पूर्वीचा देह तोच होता, कोणता? मनुष्याचाच होता, पण त्या ठिकाणी त्याला कर्म करावं लागत होते संसारासाठी, है का नाही? काबाड कष्ट करावं लागत होते, परमार्थाला वेळ मिळत नव्हता. पण दुसऱ्या जन्मामध्ये ईश्वर काय करतो? उत्तम गती म्हणून त्याला ही मनुष्य देह देतो आणि त्याच्यानुसार त्याला पहिल्यापेक्षा अधिक सामुग्री देतो. म्हणजे अधिक पुण्य असल्यामुळं अधिक त्याला पहिल्यापेक्षा परमार्थ करायला वेळ मिळेल असं त्याच्या ठिकाणी त्याला धनधान्य देतो. पण आता याला म्हणायचं इथपर्यंतच काय? ही उत्तम गती. आता तिथं उत्तम गती, आता पुण्य आहे म्हणजे रोजानं जायचं गरज नाही. आता घरी बसून खाल्लं तरी पुरत आहे. ते आपल्याला जगण्यापुरतं आयुष्यात लागतंय तेवढं रोज येतंय. दरवर्षाही उत्पन्न तसं आहे, कर्म न करता. ही झाली इथपर्यंत उत्तम गती. ईश्वरानं ही उत्तम गती दिली. पण मला आता काम करायची गरज नाही. मी आता कितीही उधळपट्टी केली तरी माझं लेकरू उपाशी मरत नाही, म्हणून मी आता व्यसन केलं, सुरापान केली, मांस भक्षण केलं, मावा कोण मालक आहे? गती उत्तम ईश्वरानं दिली नव्हती का? पण त्या गतीमध्ये त्यानं हानी केली. हानी झाली तिथं. त्या गतीचा फायदा त्याने घेतला का? मग तो त्या ठिकाणी ज्या वेळेस मरतो आणि मग त्याला पुन्हा मनुष्य जन्म मिळेल का? उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम भोगील जीवदशा. जीवदशेला आल्यावर त्यानं जर उत्तम भोगलं तर उत्तम दिलेलं ते उत्तम जर त्यानं स्वीकारलं तर त्याला जीवदशा ही नष्ट करता येते. उत्तम भोगील जीवदशा, ती जीवदशा त्याला उत्तम पार पाडता येते, हे का नाही? म्हणजे याला म्हणतात गती, पुढची गती. पण गतीचा अर्थ काय काय वेगळाच करते. गती म्हणजे आता ह्या जन्मामध्ये आपण हे केलं की त्याला पुढच्या याच्यामध्ये तो इंद्रच होईल. म्हणजे तसंच मानते ते. ती गती नाही. ब्रह्मलोकाला जातो,
स्वर्गलोकाला जातो, वैकुंठाला जातो, ह्या गत्या त्याला प्राप्त होतात असं म्हणतात. पण कुठेही जरी गेला, कोण्याही लोकात जरी गेला, तर तिथे गेल्यावर त्याचं जे करायचं शिल्लक राहतंय ते करावंच लागतंय. ते जर नाही केलं तर त्याला काय उपयोग आहे ती गती मिळून, हे सांगायचे आपल्याला. उत्तम लोकाला गेला उत्तम कर्म करून, आणि उत्तम लोकाला जाऊन तिथं जर समजा त्यानं पेंड खजूरच खाल्ली तर मग काय करावं. म्हणून तिथून दंदिशी पुन्हा खाली आदळत येते. मग स्वर्गाला गेलेल्याच काय होतंय, हेच होतंय. पुण्य संपलं की दंदिशी खाली आदळत येते. म्हणून याने उत्तम गती मिळते कशानं, या ध्यानानं. कोण्या ध्यानानं, प्रतीक ध्यानानं, है का नाही. म्हणून दुसरं एक असं प्रकार सांगितलाय की शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे, शास्त्रामध्ये वर्णन केल्याप्रमाणे शंख चक्र गदा सहित, शंख चक्र गदा पद्मासहित, पद्मसहित ह्या 4 आयुध, याला काय म्हणायचं, हे आयुध चतुर्भुज मूर्तीचे म्हणजे आकारवान विष्णूचे. आता हे काय झालंय, अवयव सांगितले, आयुध सांगितले, आयुध हातामध्येच असतात धरलेले, है का नाही. आता 4 आयुध सांगितले म्हणल्यावर 4 हात लागणार, है का नाही. मग असा तो विष्णू 4 भुजाचा, हातामध्ये शंख चक्र गदा आणि पद्म असा असणारा विष्णू, हे जे ध्यान ते ध्येयानुसार ध्यान मानतात. तशी विष्णूची समोर काहीच नाही. आता इथं समोर तेच आहे. कसं, लक्षामध्ये, लक्ष स्वरूपामध्ये. मग विष्णूचे प्रत्यक्ष रूप तर नाही, प्रत्यक्ष समरूप नाही, पण केवळ शास्त्र वचनाने जाणले आहे. शास्त्रानं सांगितलंय अशी ती मूर्ती आहे. शास्त्रानं वर्णन करून सांगितली की त्याला 4 भुजा आहेत, म्हणजे 4 हात आहेत, आणि 4ही हातामध्ये असे त्यानं शस्त्र धारण केलेले आहेत, आणि त्याच्यासोबत लक्ष्मीही आहे. मग असा जो विष्णू सांगितलाय, तो विष्णू त्या ध्यानामध्ये आपण घ्यायचा. ध्यान त्याच्यात लावायचं, किंवा आपल्या ध्यानात ते चित्र आणायचं. आपलं ध्यान त्याच्यात जाऊ, किंवा ते ध्यान, ते स्वरूप आपल्या ध्यानात येऊ, एकच होईल ना. अशी जी काही ध्यानाचा प्रकार आहे, तर हे कोणतं ध्यान झालं मग, जसं आपण ध्यान करणार तसं ध्येय पाहिजे. म्हणजे जसं ध्येय ठेवू तसं ध्यान करावं लागल. ध्येयानुसार ध्यान, याला म्हणायचं जसं आपण ध्येय ठेवलंय तसं ध्यान. आता उद्या उठून आपलं ध्येय काय आहे, पाथरीला जायचंय. पाथरी हे ध्येय झालं, है का नाही. आणि सकाळी उठलं की मग ध्यान पाथरी, कारण ध्येय काय होतं, ध्यान पुन्हा कशाकडे लागणार, पाथरीकडेच लागणार, है का नाही. मग ज्या दुकानावर जायचे ते दुकान सुद्धा ध्यानात येईल. इतकंच का, त्या दुकानावर जो माणूस आहे अगोदर बघितलेला असला तर ते सुद्धा ध्यानात येईल. त्यानं लावलेले नौकर ते सुद्धा ध्यानात येतील.
नवे नवे तिथं कोण्या कोण्या कंपनीचा कोणता कोणता माल आहे ते सुद्धा ध्यानात येत आहे. त्या दुकानाचं पश्चिमेकडं तोंड आहे का पूर्वेकडं तोंड आहे ते सुद्धा इतकं ध्यान लागत आहे बर का. मग इकडं लागत आहे आणि इकडं का लागणार नाही का, विष्णूकडे लागणार नाही का. पण लावलं तर की, पण प्रत्येक ध्यानापेक्षा हे ध्यान कसं आहे, जरा सरस आहे. याला थोडाशी मान्यता आहे का नाही. कारण त्या ठिकाणी शास्त्रानं सांगितलेली जी प्रतिमा आहे विष्णूची, ती विष्णूची प्रतिमा ध्यानात आली. आपलं ध्यान त्याच्यात चाललंय का नाही. आणि ध्यान हे जे आपलं आहे ना, हे ध्यान जे असतंय ते आपणच येत. ते ध्यान कोण आहे, आणि आपणच ते होतो. पण त्या ठिकाणी तो विष्णू आणि मी जरी ध्यानात आला तरी विष्णू वेगळा राहतो आणि त्याला पाहणारा वेगळा राहतो. तिथं भेदच राहतो. मग ध्येयानुसार ध्यान जरी केलं तरी तिथं भेद शिल्लक आहे का नाही. कारण आकारवान मूर्ती तिथं, आणि ती मूर्ती मी असं कधीच म्हणणार नाही ना. ते हा ते देव आहे बाबा, तोंडावर हाणून घेतोय ते. नको 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 नको. ते पायीची वाहनं पायी बरी म्हणते. हे पाप कोण करायलंय, ते पाप समजित आहे. तो मी आहे हे म्हणणं पाप समजित आहे. कारण तसा अधिकारच नसतो अंतःकरणाचा. म्हणून ह्याला काय म्हणायचं, ध्येयानुसार ध्यान. प्रत्येक ध्यान, ध्येयानुसार ध्यान, आणि आता एक शेवटचं अहंग्र ध्यान. पण ह्या ध्येयानुसार ध्यानामध्ये आणखी काय सांगतात पहा. विष्णूचे स्वरूप प्रत्यक्ष नाही, केवळ शास्त्रवचनाने जाणलेले आहे. ध्यानामध्ये ते शास्त्रवचनाने जाणले. आणि शास्त्रे तर शंख चक्र गदा सहितच विष्णूचे स्वरूप सांगतात. विष्णूचं स्वरूप कसं सांगतात, शंख चक्र गदा पद्म सहितच सांगतात. म्हणून हे ध्येयानुसार ध्यान आहे. हे ध्यान कसं झालं, ध्येयानुसार ध्यान झालं. मग याला काय लागतंय, विधी, विश्वास, इच्छा. या वाचून ध्यान होत नाही. ध्यान करायचं म्हणलाय, विधी, विश्वास, पुरुष इच्छा हे लागतेच की. म्हणून ही उपासना करावी. ही सामुग्री ठेवून ही उपासना करावी म्हणतात. अशा शास्त्राच्या प्रेरक वचनास विधी म्हणावा. असं जर केलं तर तो विधीतही म्हणायचं. तो साधक त्याला विधीत म्हणायचं. मग कोणती विधी ती, तर प्रवृत्ती शास्त्रानं सांगितलेली विधी. कोणतं शास्त्र सांगतंय हे, अशी विधी करा म्हणून प्रवृत्ती शास्त्र सांगत आहे. त्या वचनाच्या ठिकाणी असणाऱ्या श्रद्धेस त्या शास्त्रानं सांगितलेले जे वचन आहेत त्या वचनावर, त्या वाक्यावर श्रद्धा ठेवणे, विश्वास ठेवणे, यालाच श्रद्धेनं भक्ती म्हणायचं, विश्वासानं भक्ती म्हणायचं. ती भक्ती कशी आहे, त्याला श्रद्धेतली म्हणायचं. कारण प्रत्यक्ष विष्णूचं रूप समोर यायलंय ना हो. साक्षात्कार व्हायलाय का नाही तिथं. आणि असा ज्याला साक्षात्कार झाला का तोच वेदांताचा अधिकारी होतो खरा. कारण त्याची वृत्ती एकाग्र झाली का नाही. अशी एकदा तरी एकाग्र वृत्ती व्हायला पाहिजे एका विषयावर. बघा तुम्ही करून ठेवून राहते का तर. आणि तसं ध्यानामध्ये विष्णू आणता येतो का तो, आहे का नाही. आणता येतय, आणि ते येतय बी नव्हे, ते बोलतय बी, ते आपल्याला जे सांगितलंय ते करून बी देतय. पण आपली तशी पात्रता आहे का नाही. आली तशी एखाद ध्यान केलं तशी मूर्ती आली समोर,
त्या मूर्तीलाच घेऊन माझ्या 4 हाताचं हे भूत आहे का काय की म्हणून लागलं पळायला उठून. असं बी होतंय ना. आता योगी जे समाधी लावतात का, आत्मा असा प्रगट व्हायचा, वृत्ती आत्माकार व्हायची की मी मरतो का काय की म्हणून ते उत्तान तवा समाधीतून बाहेर पडून जाते. मग त्याचा गुरु म्हणतो का म्हणतो पळून, का म्हणून आलास महागारी? ते म्हणतो मला भीती वाटायली. कशाची? आता आत्मस्वरूप झाल्यावर इकडचं काहीच राहत नाही ना. हा, पण आपल्याला आता सराव झालाय म्हणून झोपेची भीती वाटते का? सराव झालाय म्हणून बर का, नाही तर लय भे वाटलं असतं ना. नाही खरं आहे का नाही? झोपेमध्ये आपलं काय राहतंय अस्तित्व इथं, जे आपण मानलेलं म्हणजे आपली आसक्ती ज्याच्यात आहे ते काहीच राहत नाही ना. आणि तिथं आपण स्वतंत्र राहतो त्याचं सुद्धा ज्ञान तितकं होत नाही. जेव्हा आल्यावरच मी झोपलो होतो, आहे का नाही? मग ते मरायचंच आहे ना, झोपायचंय म्हणजे झोपायचंय म्हणजे मरायचंय. तसंच समाधीमध्ये बी जाताना हा, जसं झोपताना आपल्याला आता झोपताना भीती वाटते का, तशी योग्यानं भीतीनं राहता समाधी घ्यावी ना. पण त्या ठिकाणी काही काही योगी म्हणजे योगी साधक हे भीतात, कारण भय सुद्धा सांगितलंय समाधीमध्ये. भय ही एक अवस्था आहे. त्या भयाच्या पलीकडे जो गेला का तोच त्या ठिकाणी खरा योगी ठरतो, आत्मसाक्षात्कारी तोच ठरतो. असे 12 योगी वापस त्या भयाने येतात. त्या भयामुळेच त्यांना समाधी लागत नाही. समाधी अवस्थेमध्ये ते का जात नाहीत? तिथं मरणाचं भय त्यांना उत्पन्न होतंय. असं विष्णूची जर मूर्ती समोर आली तर आपल्याला ती श्रद्धेनं विश्वास ठेवल्यावर ती येते. आणि म्हणून शास्त्राच्या वचनावर विश्वास ठेवल्यावर असं होऊ शकतं. अंतःकरणाच्या कामनारूप रजोगुण वृत्तीस, अंतःकरणाची कामना वासना ज्या आहेत ह्या रजोगुण वृत्ती आहेत. आणि यालाच इच्छा म्हणावी. इच्छा कशाला म्हणावी? ही रजोगुण वासना, असावं वाटणं, तशी वासना व्हावी, असण्याची वासना व्हावी, नसण्याची वासना व्हावी, पाहण्याची वासना व्हावी, ऐकण्याची वासना व्हावी. ही काय ती वासना झाली की इच्छा व्हावी, म्हणजे इच्छाच आहे का नाही? मग ध्यानाचे हेतू 3 आहेत, ज्ञानाचे नाहीत. ध्यानाचे 3 झाले ना, किती? 2 झाले, आहे का नाही? मग या ठिकाणी म्हणतात ध्यानाचे 3 आहेत हेतू, 3 प्रकार आहेत. पण ज्ञानामध्ये 3 प्रकार नाहीत. ज्ञानात एकच प्रकार. म्हणून ध्यानाचे हेतू 3 आहेत, ज्ञानाचे नाहीत. आता हेतू, ध्यानाचे हेतू म्हणजे त्या 3 ध्यानाचे 3 फल. हेतू, त्याला 3 हेतू लागले, 3 हेतू प्राप्त होतात म्हणून त्याला 3 हेतू म्हणले. तर आता आपण 2 हेतू बघितले, 2 त्या ध्यानाचे 2 ध्यान बघितले म्हणजे 2 हेतू, त्याचे फल मिळाले बघितले आपण. तसं आता ध्यान अहंग्राने करावे, आग्रहाने करावे. ध्यान कसं करावं लागतं? आग्रहानं करावे लागते. आणि ज्ञानास आग्रहाची जरुरी, म्हणजे फरक सांगायला जाता इथं. ध्यानाला काय लागत आहे? आग्रह लागत आहे. आग्रह म्हणजे हट्टानं करावंच लागतंय. आणि ज्ञान आपोआप होतंय, नग म्हणलं तरी बी होतंय. आपण ते उदाहरण अगोदर बघितलं. कारण निरंतर ध्येयाकार चित्तवृत्तीस ध्यान म्हणतात. ध्यान कशाला म्हणतात?
निरंतर ध्येयाकार वृत्तीला, निरंतर ध्येय तसं व्हावं लागतं. म्हणजे वृत्ती स्थिर निरंतर राहावी लागते, त्याला ध्यान म्हणतात. मग तसं 3 तास घंटा काही 3 वेळ काही 8 रोज ध्यान लावून बसतात. ध्यान म्हणजेच समाधी. ध्यान म्हणजेच काय? समाधी. पण ह्या ध्यानामध्ये सविशेष विषय, सगुण विषय, आकारवान विषय ह्या ध्यानामध्ये, 2 ध्यानामध्ये. आता विष्णूची मूर्तीच सांगितली है की नाही, आणि ते शालिग्रामाचा एक गोट्याच सांगितलाय है का नाही, आणि त्या गोट्याचं त्या ठिकाणी असताना सुद्धा विष्णूचं ध्यान सांगितलं, आणि इकडेही ध्येयानुसार ध्यानामध्ये सुद्धा विष्णूच सांगितलंय है का नाही. पण तिथं समोर काही नाही, ते सगळं ते ध्यानात आणून. मग ज्ञानास आग्रहाची जरुरी नाही. ज्ञानाला तसं याचं काही गरज नाही, ते असावंच लागतंय. नर्मदेचा गोटा समोर असावंच लागतंय. तिथं आकारवान विष्णूचं ध्यान करावंच लागतंय. असं ज्ञानास आग्रहाची गरज नाही, तिथं आग्रह नाही है का नाही. कारण निरंतर ध्येयाकार चित्तवृत्तीच ध्यान म्हणतात. ध्यान कायला म्हणायचं? निरंतर चित्तवृत्तीला ध्यान म्हणायचं. त्यात वृत्तीमध्ये चंचलता असेल तर, आता जर वृत्तीमध्ये जर चंचलता असेल तर आग्रहाने वृत्तीची स्थिती करावी लागते. वळूच त्या वृत्तीला एकाग्र ठिकाणी आणावं लागतंय. जर समजा विष्णूचं ध्यान करीत बसला आणि तिथं जर त्याला गडी दिसू लागले, गडी ध्यानाला बसलाय आणि गडी दिसायले, तर कसं ध्यान होईल? मग तसं जर गड्याकड ती वृत्ती गेली तर ती वळून आणायची कशाकड? विष्णूकड. म्हणून चित्तवृत्ती ही एकाग्र असावी लागते. कशात? ध्यानामध्ये. म्हणून वृत्तीची स्थिती तशी स्थिती करावी लागते. आणि ज्ञानरूप अंतःकरण वृत्तीने पदार्थावरील आवरणाचा तात्काळ भंग झाला असता ताबडतोब ज्ञान होते. मग वृत्तीच्या स्थितीचा उपयोग नसतो. ज्ञानानं कसं आहे? ज्ञानरूप अंतःकरण वृत्तीने. आता ज्ञान या साधनेने अंतःकरण वृत्ती जर पदार्थावरील आवरणाचा तात्काळ भंग झाला असता, वृत्ती ज्यावेळेस पदार्थावर गेली की त्या काली त्या पदार्थावरचा वृत्तीनं अज्ञानाचं निवृत्त तात्काळ केलं. वृत्ती तिथे गेली की तात्काळ आवरण निवृत्त होतं. ताबडतोब ज्ञान होते. पुन्हा त्या पदार्थाचं काय होतंय? ताबडतोब ज्ञान होतंय. मग वृत्तीच्या स्थितीचा उपयोग नसतो. वृत्ती तिथं असो की नसो. ज्ञान मार्गात कसं आहे बघा, तिथं वृत्ती एकदा अपरोक्ष झालं की मग ते ध्यानामध्ये राहतंय ना. एकदा जर अपरोक्ष ज्ञान झालं, प्रमाज्ञान झालं विषयाचं, ते प्रमा झालेलं ते पुन्हा जात नाही ना. एकदा प्रमा झालं की ते पुन्हा जातच नाही. ते मेकॅनिक लोक बघा, जे नट खोलायचा आहे का अडचणीतला ते एकदा बघतात. असं बघितलं की मग इकडं दुसऱ्या गिरायकाला बोलतात आणि पाना तिकडच लावतात आणि तिकडच नट खोलतात आणि ते काढून बाहेर ठेवतात. त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. का म्हणून? प्रमाद वृत्ती अगोदर तिथं झालेली. म्हणून तिथं वृत्ती स्थिर करायची गरजच पडत नाही. हे ज्ञान मार्गातला प्लस पॉइंट मानलाय याला म्हणायचं. कसं म्हणजे ध्यानापेक्षा हे कसं आहे? सोपं आहे आणि चांगलंही आहे.
मग वृत्तीच्या स्थितीचा उपयोग नसतो. पण एकदा वस्तू दिसली की तिथं वृत्ती स्थिर करायची. अज्ञानाचं आवरण निघून गेलं, चैतन्य सगळ्याच ठिकाणी ना मग, हे का नाही. म्हणून आग्रहाची तिथं जरुरी नाही. पुन्हा आग्रह वृत्तीचा तिथं ठेवायची काही गरज नाही. आणि ध्यानामध्ये उलसक बी इकडं तिकडं जमत नाही, हे का नाही. गडीच नाही, गड्याच्या हातातलं खोरं सुद्धा दिसून लागतंय. इतकं ज्ञानामध्ये आणि ध्यानामध्ये शास्त्र फरक सांगतंय. वैकुंठवासी चतुर्भुज विष्णूच्या ध्यानाप्रमाणे. आता विष्णू कुठं असतो? वैकुंठात असतो, है का नाही. मग ते विष्णूच्या ध्यानाप्रमाणे मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, हे ध्येयानुसार ध्यान आहे. याला काय म्हणायचं? ध्येयानुसार ध्यान. प्रतीक नाही, याला प्रतीक म्हणतात का? नाही. परंतु ध्येयानुसार ध्यानात तुम्ही वाचताना इथं ध्येयानुसार हा जो शब्द आहे तिथं नला उकारही आलाय आणि का नाही आलाय. उकारही आलाय आणि का नाही आलाय. मग तो काना जो आहे ना ते यचा कान आहे, ध्येया, असं वाचायचं तिथं. आणि नला उकार देऊन, उकार तर आहेच ना, फक्त ते काना पळडाय त्याला. म्हणजे याचा काना त्यानं खाल्लाय, याचा काना न घातलाय. हे सांगण्यामुळं केलंय तसं का काय की मला तर वाटायला. यज्ञ म्हणजे सत्कर्म, सत्कर्मातला काना म्हणजे देव. ते नकारात्मक असणार जे आहे ते नाही घेतलंय, म्हणजे असत्कर्माने घेतलंय. जे सत्कर्मात काना ठेवायचा का? तर ते असत्कर्मात. पण तसं नसन. पण आता आपलं ते भारा घराला अवतन द्यायची सवय लागली. तस ध्येयानुसार ध्यान, त्या ध्यानामध्ये फक्त ध्येयाकार वृत्ती असते. विष्णूचं ध्यान करता वेळेस ध्येयानुसार तिथं फक्त ध्येयाकारच वृत्ती असते आणि प्रतीक नाही. आता तिसरा नंबर, याची पूर्तता केली आता. म्हणजे प्रत्येक ध्यान कशाला म्हणायचे ते अगोदरच सांगितलं 2च ओळीमध्ये. आणि ध्येयानुसार ध्यान हेही कळालं. आता तिसरं ध्यान, त्याला अहंग्र ध्यान म्हणतात. ब्रह्मध्यानात ब्रह्माशी अभेद चिंतन करून ध्यान असते. बघा, ब्रह्मध्यानात ध्यान कशाचं आहे? ब्रह्माचं ध्यान आहे. ब्रह्माचं ध्यान म्हणजेच त्या निराकाराचं ध्यान. तिथं आकार नाही. ध्येयानुसार ध्यानामध्ये आकार सांगितला होता विष्णूचा, आणि इथं ब्रह्माच्या ध्यानात ब्रह्माचे कोणाशी? आत्म्याशी अभेद चिंतन करून. म्हणजे आता हे अहंग्र ध्यान करायला आत्मज्ञान अगोदर झालेलं पाहिजे. मी आत्मवान आहे, मी देह नाही, मी आत्मा आहे, असं ज्याला ज्ञान झालेलं आहे का त्याला माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं त्या ठिकाणी ज्ञान होणार, है का नाही. आणि जर आत्म्याचं जर समजा ज्ञान नसेल तर मग तो कोण ब्रह्मवान म्हणणार? ब्रह्मवान कोण? आत्म्याचं ज्ञानच नाही. पण इथं काय म्हणतात ते? ब्रह्मध्यानात ब्रह्माचे
ब्रह्माची, त्याचं ध्यान करण्यात त्या ब्रह्माचं आत्म्याशी आपल्या आत्म्याशी, त्या ब्रह्माचं आपल्या आत्म्याशी अभेद चिंतन करून ध्यान असते. जे ध्यान असं असतं का, मग त्या ध्यानाला काय म्हणायचं, अहंग्र ध्यान. म्हणून त्यास अहंग्र ध्यान म्हणतात. आणि ध्येय स्वरूपाचा आपल्याशी अभेद करून, ध्येय काय आहे, ब्रह्म आहे का नाही, आणि ध्यान करणारा कोण आहे, आत्मा आहे का नाही. मग या दोघाचा अभेद करून चिंतन करणे हेच अहंग्र ध्यानाचे स्वरूप आहे. यालाच अहंग्र ध्यान म्हणतात. ज्या पुरुषास ब्रह्माचे आत्मतत्वाने अपरोक्ष ज्ञान होत नाही, ज्या पुरुषाला आत्मत्वाने कशाचं ज्ञान होत नाही, आत्म्याचं, ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान होत नाही. ब्रह्मच आत्मा आहे असं ज्ञान होत नाही ज्या पुरुषाला, त्याने विधीने, विश्वासाने आणि हट्टाने निरंतर मी ब्रह्म आहे असे अहंग्र ध्यान केले तर त्यास ज्ञान होऊन मोक्ष प्राप्ती होते. मी ब्रह्म आहे पण आत्म्याचं ज्ञान अगोदर आहे का नाही. आणि जर आत्म्याचंच नाही तर मग हा देह मी ब्रह्म आहे, देहाचं ज्ञान आहे, आत्म्याचं नाही. मग हा देह ब्रह्म कसा होऊ शकेल, लक्षणं जुळत नाहीत ना. म्हणून आत्म्याची लक्षणं ब्रह्मात जुळतात आणि ब्रह्माचे लक्षणं आत्म्यात जुळतात. म्हणून ब्रह्मच आत्मा आहे. आणि एकदा ब्रह्मच आत्मा आहे असं कळलं की मग आत्माच ब्रह्म होतो. ब्रह्म आत्मा झाल्यावर आत्म्याला काय झालं ना, ब्रह्म व्हायला. कसं उदाहरण आहे का एखादं, अहो नवरदेवाचा बाप नवरीच्या बापाचा कोण होतो, है का नाही. कोणाचा, नवरदेवाचा बाप नवरीच्या बापाचा, आणि नवरीचा बाप नवरदेवाच्या बापाचा. आणि मग तसंच आहे ना, आत्मा आणि ब्रह्म हे एकच होतात ना. पण आधी एक कोणचं बी होऊ द्या, म्हणून ब्रह्म जाणायला निघालाय आत्मा ब्रह्म, म्हणून ब्रह्मच आत्मा होतो. कारण आत्म्यानं ध्यान कोणाचं केलंय, ब्रह्माचं केलंय, म्हणून तदनुसार तो होतो, आहे का नाही. म्हणून तो तसा होतो, म्हणून हे तसा होतो. आलं लक्षात. म्हणून मोक्ष प्राप्ती सहज होती. कशी, तर त्यास ज्ञान होऊन असा जर अभेद त्याच्या ठिकाणी झाला, माझा आत्मा ब्रह्मरूपच आहे हे ज्ञान करून घेण्यासाठी ब्रह्म जे आहे ते आत्मरूपच आहे. ब्रह्मच काय आहे, असं ज्याला ज्ञान होईल त्याला मोक्ष प्राप्ती होईल. आता दुसऱ्या रीतीने अहंग्र उपासना सांगतो. आता का म्हणून अहंग्र उपासना सांगायची दुसऱ्या रीतीनं, प्रणव उपासना सांगायची, ध्येयानुसार ध्यानाची उपासना सांगायची. पण अहंग्र बघा, आता इथं शास्त्र कसं करतंय बघा. म्हणजे त्या दोन उपासनाचे सांगितल्यात का, ध्यान ते दोन सांगितलेत का, त्याला तेवढं महत्व द्यायला झालंय. तसं इथं आसन लिहिलेलं कुठंतरी, हे का म्हणून तसं सांगायले तर प्रणव उपासनेचा प्रकार आणखी डबल का म्हणून सांगायले तर. आता ते बघू उद्याच, कारण वेळही झालाय आणि तो परिच्छेदही संपलाय. आणि आता पुढचा परिच्छेद 33वा प्रणव उपासनेचा प्रकार.
कारण याच्यामध्ये प्रणव उपासना ही अहंग्र ध्यानापेक्षा वेगळी का, किंवा ध्येयानुसार ध्यानापेक्षा वेगळी आहे का, तेच याच्यातून कळणार आहे. प्रणव उपासनेचा प्रकार तो कसा आहे तो आपण उद्याच्या वेळात पाहू. पुंडलिक वरदे हरी